लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लिंबा गणेश येथे महिला व विद्यार्थिनींनी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करत स्त्रीमुक्ती दिन साजरा। डॉक्टर गणेश ढवळे। बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील पंचशील नगर येथे आज दिनांक 25 डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने महिला व शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या हस्ते मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करून स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला। यावेळी सेवा सोसायटी चेअरमन रवींद्र निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, प्राध्यापक लेहनाजी गायकवाड, सुरेश निर्मळ, बालाजी निर्मळ, सर्जेराव थोरात, गणेश थोरात, ऋषिकेश निर्मळ, बाबासाहेब निर्मळ, उमाजी निर्मळ, राजाभाऊ निर्मळ, गोदाबाई निर्मळ, स्नेहल निर्मळ, सोनल निर्मळ, सविता निर्मळ, विजाबाई निर्मळ, चंद्रकला निर्मळ, दिव्या निर्मळ, सुशीला निर्मळ, श्रुती निर्मळ, आरोही निर्मळ, योगिनी निर्मळ, बबिता निर्मळ, स्वप्नील निर्मळ, यश निर्मळ, पोपट निर्मळ आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, माता रमाई आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच भारतीय संविधान ग्रंथाचे पूजन करून करण्यात आले। मनुस्मृतीच्या माध्यमातून स्त्रियांना सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारून पुरुषप्रधान संस्कृती बळकट करणाऱ्या तसेच बहुजन व स्त्रियांना शिक्षण व मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या शोषणात्मक धार्मिक विचारसरणीविरोधात या कार्यक्रमातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। मनुस्मृतीसारख्या ग्रंथामुळे स्त्रिया अपवित्र आहेत, त्यांना शिकण्याचा, शिकवण्याचा अधिकार नाही, संपत्तीवर हक्क नाही, कोणत्याही अवस्थेत स्त्री स्वतंत्र होऊ नये अशा प्रकारची गुलामीची मानसिकता समाजात रुजवली गेली। या अन्यायकारक विचारसरणीविरोधात महिलांनी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येत प्रतिकात्मक दहन करून समतेचा आणि आत्मसन्मानाचा संदेश दिला। ऐतिहासिक पार्श्वभूमी दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या उपस्थितीत मनुस्मृतीचे सार्वजनिकरित्या दहन करण्यात आले होते। चौदार तळ्याचा सत्याग्रह व काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जातीभेद व स्त्रीदास्य नष्ट करण्याचा निर्धार त्या दिवशी व्यक्त करण्यात आला। दलित व स्त्रियांचा आत्मसन्मानाचा मार्ग मोकळा करणाऱ्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिन तसेच स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। मुलींना शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्या व मूलभूत अधिकार नाकारणाऱ्या मनुस्मृतीचा दहन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता। या स्मृतीनिमित्त आज लिंबा गणेश पंचशील या ठिकाणी आम्ही सर्वजण मनुस्मृतीचा दहन करीत आहोत। काय नाव तुझं? निर्मळ सोनल बनसी, गाव? लिंबा गणेश। 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना शिक्षण व मूलभूत अधिकार नाकारणाऱ्या आणि महिलांचं व बहुजनांचं शोषण करणाऱ्या धार्मिक ग्रंथ जो आहे मनुस्मृती, त्याचं दहन करून महिलांसाठी मुक्ती दिन साजरा केला होता। या निमित्तानं याची आठवण म्हणून आज बीड तालुक्यातील लिंबागणेश या ठिकाणी महिला व शाळकरी मुलींनी आणि आंबेडकरवादी अनुयायांनी या ठिकाणी प्रतिकात्मकरित्या मनुस्मृतीच्या पुस्तकाचं दहन करून एक मुक्ती दिन दिवस पाळलेला आहे। आज 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी या मनुस्मृतीचं दहन करून या समाज व्यवस्थेच्या इतिहासाचा एक नवे पर्व चालू केले। कारण मनुस्मृती हे जे काळे पुस्तक आहे, या पुस्तकाला फक्त धर्माचा आणि रूढी परंपराचा आधार होता आणि त्यानुसार बनवलेल्या कायद्यामुळे जी वर्ण व्यवस्थेची उतरण तयार झाली होती आणि जाती व्यवस्थेची जी असामाजिक आणि असमान व्यवस्था तयार झाली होती, या व्यवस्थेला आव्हान करून या भारताला एक नवा कायदा देण्याचंही कार्य घटनाधिपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी केलेलं आहे। तरी आज या मनुस्मृतीचा उहापोह मोठ्या प्रमाणात होतोय। हा कायदा समाजासाठी घातक आहे, याचे प्रतीक म्हणून आजच्या दिवशी या ठिकाणी लिंबा गणेश या ठिकाणी डॉक्टर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनुस्मृती दहनाचा हा कार्यक्रम साजरा होत आहे। तरी त्यांचे बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.